मी पोहोचलो तेव्हा प्रसाद संपला होता. एका कानडी आजींनी माझा हात पकडला आणि खाली बसवलं. सांबार वाढला, मग भात वाढला, वाढ कांदा, वाढ लोणचं, चालू दे म्हणे. भाषा कळत नव्हती पण एकमेकांसोबत बोलण्याची खूप इच्छा होती. आमच्यात तर स्माईलनेच सगळ्या भावना पोहोचत होत्या. हम्पीला यायच्या आधी ऐकलं होतं की कर्नाटकचे लोक शहाणे असतात, लक्ष देत नाही. असतील ते, पण हम्पीचे लोक तसे वाटले नाही. या लोकल म्युझिशियन काकांकडनं व्हायोलिन नाही घेतली पण सोबत चहा पिला. मागच्या वेळेस ज्या खानावळीत खाल्लं होतं त्या काकांना भेटायला गेलो आणि त्यांनी माझ्याकडनं पैसे नाही घेतले. या आजींनी एक्स्ट्रा बोरं टाकली तर ह्या मुलांनी रस्ता दाखवला. मला एक मेसेज आला की हम्पी फिमेल सोलो ट्रॅव्हलरसाठी सेफ आहे का. हे मी फ्रान्सच्या सुझॅनला विचारलं तर ती बोलली की ह्या लँडवर कोणालाच धोका मिळणार नाही, ही जागा सगळ्यांची आहे. हा खरंच हम्पी फिरायची जागा नाही तर ही आहे अनुभवायची हम्पी. लेकिन कौन सा फ्लावर है ये? सावंती फूल. सावंती फूल. आप भी बहुत सुंदर दिख रहे हो फ्लावर के जैसा. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान.